डोक्यात एकही काळा केस नव्हता. आता हे प्रतीक आहे म्हाताऱ्या वयाचं. कारण मनुष्य जसं म्हातारा होतो तसं त्याच्या डोक्यातील केस सुद्धा पांढरे होत जातात. आणि म्हणून लेखकांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की आजीने 70 ओलांडली आहे आणि 70 ओलांडल्यानंतर या म्हातारपणी आजीच्या डोक्यावर एकही काळा केस नव्हता, म्हणजे सर्व पांढरे केस झालेले होते. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी ही चेहऱ्याची ठेवण आजही आहे त्या स्थितीत आजीची दिसत होती. 70 वर्षाची आजी तरीही आज तरुणाला लाजवेल इतका उत्साह तिच्या चेहऱ्यावर होता, इतका उत्साह तिच्या कार्यात होता, तिच्या कामात होता. पुढे लेखकांनी तिचं त्या ठिकाणी व्यक्तिमत्वाचं वर्णन केलेलं आहे की ताठकणा. जसं मनुष्य म्हातारा होत जातो तसं त्या ठिकाणी तो पाठीत वाकत जातो. अनेक व्याधी त्याला लागत जातात, परंतु आजीला अजून एकही व्याधी नव्हती असं त्यांना त्या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि त्याचबरोबर आजही पाठीचा कणा तिचा वाकडा नव्हता. ताठ कण्याने ती आज सरळपणे चालताना आम्हाला दिसून येते. एवढंच नाही तर पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना त्या ठिकाणी होता. आता वाहना म्हणजे चप्पल. आता या जुन्या वळणाच्या चपला तिच्या पायात असायच्या. आता तिचा पोशाख कसा होता, तिचा पेहराव कसा होता. अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी तिच्या नेहमी अंगावर असायची. कपाळावर गोंधलेलं होतं आणि या कपाळावरचं गोंधळ दिसू नये म्हणून त्यावर लावलेला एक बुक्का. आता जर त्या ठिकाणी पती जिवंत असेल तर सौभाग्याचं लेणं म्हणून स्त्रिया त्या ठिकाणी लाल रंगाचा गंध लावतात. परंतु आजीचा पती वारल्यामुळे आजी मात्र त्या ठिकाणी काळा बुक्का त्या ठिकाणी लावत असायची. तुम्ही बघितलं असेल की ही स्त्री, ज्या स्त्रीचा नवरा वारलेला आहे, मेलेला आहे, अशी स्त्री त्या ठिकाणी आपल्याला काळी टिकली किंवा काळा बुक्का त्या ठिकाणी लावताना दिसते. आजी त्या पद्धतीने काळा बुक्का लावत असायची. आजीच्या छत्राखाली आमचे सर्व कुटुंब गुणा गोविंदाने आनंदाने त्या ठिकाणी नांदत होतं. आणि असं जे कुटुंब आहे हे कुटुंब ग्रामीण भागामध्ये आजही आम्हाला नांदताना दिसतं. त्या एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या छत्र छायेखाली आम्हाला हे कुटुंब अतिशय आनंदाने नांदताना दिसतं. आता असंही आमचं एक कुटुंब. मग या कुटुंबाचं वर्णन करताना लेखकांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्या कुटुंबामध्ये असलेला प्रत्येकाला महत्व असतं, प्रत्येकाच्या वाट्याला काम दिलं जातं. एवढंच नाही तर ग्रामीण भाग असल्यामुळे मग त्या ठिकाणी शेती आली, गाई गुरं आली आणि त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा धनी आला, त्यांचा मालक आला. असं ग्रामीण जीवनाचं वर्णन अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी केलं. आमच्याकडे सुद्धा लेखक म्हणतात की आमच्याकडे सुद्धा एक गाय होती आणि ही जी गाय होती तिचं नाव होतं कपिली. आम्ही तिला कपिली म्हणायचो. अशी ही कपिली एका आड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची. आता या ठिकाणी वेताला याचा अर्थ होतो वासराला जन्म देणे. म्हणजे ती एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने तिने आमच्या शेतीसाठी खोंड दिले होते. खोंड म्हणजे वासराच्या नर जातीचा एक वासरू, नर जातीचा एक वासरू आपण त्याला म्हणूया. आणि त्या ठिकाणी एका पाठोपाठ वेताला एक एक खोंड तिने आम्हाला दिल्यामुळे आमच्या दावणीला कायमच कपिलीची बैल त्या ठिकाणी असायची. कायमच आम्हाला ती शेतीसाठी ती बैल कामाला यायची. आम्ही कधी बाहेरून त्या ठिकाणी बैल खरेदीच केला नाही.
त्याच बैलांच्या द्वारे आम्ही शेतीही करत असायचो. आता फक्त त्या आमच्या कपिलीने आम्हाला कोंडच दिलं नाही, तर आम्हाला लागणारं दूध हे सुद्धा तिच्याकडूनच मिळत असायचं. आमची कपिली खूप मोठ्या प्रमाणात दूध द्यायची आणि अशा सकाळी दूध काढण्यासाठी माझे वडील किंवा आमचे काका त्या ठिकाणी धार काढण्यासाठी जायचे. मग वडील असतील किंवा काका असतील धार काढण्यासाठी त्या ठिकाणी गोठ्यात गेले की आम्ही मुलं त्यांच्या मागे मागे धावत जायचो. आता आमच्या हातात ग्लास असायचा आणि मग आम्ही त्या गोठ्यात जात असायचो. वासराला सोडलं की गाय पाना सोडायची आणि मग वडील किंवा काका त्या ठिकाणी चरबी घेऊन ती धार काढायची. चरबी हा एक शब्द या ठिकाणी नवीन आहे. तो ग्रामीण भागामध्ये ही चरबी वापरली जाते. दूध काढण्यासाठी वापरलं जाणारं जे भांड असतं त्याला आपण चरबी असं म्हणतो. मग ही जी चरबी आहे या चरबीत सकाळी सकाळी दूध काढण्यासाठी वडील आणि काका त्या ठिकाणी जात असायचे आणि मग आम्ही त्यांच्या पाठोपाठी त्या ठिकाणी ग्लास घेऊन जायचो. मग आता दूध काढण्यासाठी बसले की मग त्या धारांचं संगीत सुरू व्हायचं. त्यांचा आवाज यायचा, लयबद्ध असा आवाज यायचा. चरबी भरली की मग त्या वासराला सोडलं जायचं आणि चरबी बाजूला ठेवली की मात्र आधीच आमच्याकडे लक्ष असायचं. मग आम्ही रांगेने त्या ठिकाणी उभं राहायचो आणि ते धारोष्ण दूध हा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे. धारोष्ण म्हणजे नुकतंच काढलेलं गरम गरम दूध जे असतं त्याला आपण धारोष्ण दूध असं म्हणतो. मग या धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि उबदार दूध आम्ही मग मिशा येईपर्यंत त्या ठिकाणी पीत असायचो. आता ते दूध संपूर्ण घरात यायचं, तिथंच संपूर्ण घरात यायचं. आता मुलांनी पिऊन झाल्यावर अर्धी चरबी जी असायची ती चरबी घरात जायची. अर्ध दूध भरलेली चरबी तर घरात जायची आणि मग म्हातारी धाडदामध्ये अवतरायची, धाडदामध्ये यायची. धाडज हा एक शब्द या ठिकाणी आलेला. धाडज म्हणजे पडवी. घराचा पुढचा जो भाग असतो त्याला आपण ओटा असं म्हणतो, पडवी असं म्हणूया. हा बाहेरचा भाग, या पडवीत आजी येऊन त्या ठिकाणी बसायची, अवतरायची. आजीच्या हातात एक माडेचा एक मणी त्या ठिकाणी माळ असायची. आजी त्या ठिकाणी त्या एक माडेचा मणी एक त्या ठिकाणी फोडत राहायची आणि काहीतरी पुटपुटत राहायची. मात्र तिचं पूर्ण लक्ष त्या स्वयंपाकघराकडे असायचं. आता आजी स्वयंपाकघराकडे का लक्ष द्यायची, तर त्या ठिकाणी असलेली माझी आई आणि माझी काकू त्या ठिकाणी चहा करून पिऊ नये म्हणून आजीचं लक्ष तिकडे असायचं. बघा, म्हणजे एवढं सुद्धा लक्ष ती त्या ठिकाणी ठेवत असायची. पूर्णपणे घरावरतीच लक्ष असायचं. कारण तिचं म्हणणं होतं 4 घराच्या सुना या ठिकाणी नांदायला आल्या आहेत. कुणाचा भरोसा द्यायचा, कुणावरती भरोसा ठेवायचा, कोण कुणाच्या लेकराला किती देईल याची खात्री नाही. त्या ठिकाणी सुद्धा भेदभाव होऊ शकतो की माझ्या मुलाला जास्त मिळावं म्हणून त्या ठिकाणी आई प्रयत्नशील असेल, म्हणून आजीला त्या ठिकाणी शंका यायची. म्हणून आजी स्वतः पुढे यायची आणि जीही गोष्ट असेल, जेही कायच असेल ती आजी वाटणी करून द्यायची. आजीचा कोणावरती भरोसा नसायचा म्हणून नातवांसाठी त्या ठिकाणी नातवांसाठी स्वतः त्या ठिकाणी आजी यायची आणि नातवांना तो वाटप करत असायची. आणि म्हणूनच गोठ्यात सुद्धा आम्हाला गोठ्यातच दूध दिलं जायचं. आजीच्या समोर असायची, आजीचा कटाक्षात त्या ठिकाणी आम्हाला दूध दिलं जायचं. त्याच ठिकाणी आम्ही दूध प्यायचो, धारोष्ण दूध त्या ठिकाणी घ्यायचो. आजीचं बसण्याचं अजून एक कारण, आमची आई थोरली होती. थोरली म्हणजे मोठी. माझे वडील मोठे होते
आणि मग 3 काका जे होते लहान. आता मोठ्या व्यक्ती जी असेल तिचं घरात थोडस वर्चस्व असतं. आणि मग माझी आई मोठी होती आणि त्या ठिकाणी 3 जावा होत्या. आई बसायची आणि 3 जावांना त्या ठिकाणी काम लावायची. जावा म्हणजे दिरा. ते 3 जावांना काम लावायची. आता काम तर लावत होती, पण ते काम कोण ठरवून देत होतं? तर हे जे कामाचं नियोजन होतं हे सर्व आजी करत असायची. की कोणी काय काम करायचं, केव्हा करायचं, कशा पद्धतीने करायचं हे फक्त आजी नियोजन करायची आणि लक्ष ठेवण्याचं काम आई करत असायची. आता त्या कामांमध्ये मध्ये मध्ये आई पण मदत करत असायची. आजीनं कामाच्या वाटण्या करून दिल्या होत्या. आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एक कृती विचारली जाते. आजी कामाची वाटणी, कोणत्या कामाची वाटणी करून देत असायची असा आपल्याला एक प्रश्न विचारला. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं. कालवण हा एक शब्द आला. कालवण, कालवण म्हणजे काय? भाजी. आता भाकरी आली म्हणजे तिच्या संगतीने भाजी आली. मग एकाने भाकरी करायच्या तर दुसऱ्याने कालवण करायचं, दुसऱ्याने भाजी करायची. कुणी भांडी धुवायची, कुणी भांडी घासायची, कुणी कपडे धुवायचे. हे सगळं काही ठरलेलं असायचं. कारण घरामध्ये जेवढ्या स्त्रिया होत्या, जेवढ्या बायका होत्या, त्यांना प्रत्येकाला आजी काम वाटून द्यायचं. 1 आठवड्याचं काम वाटून द्यायचं. आता मग पूर्णपणे तेच काम पिढ्याने पिढ्या ते करत राहायचे किंवा त्या ठिकाणी मरेपर्यंत करत राहायचे का? नव्हे. याच्यामध्ये सुद्धा आजीचं लक्ष असायचं. आजी नेहमी रोटेशन बद्दल किंवा रोटेशन ठेवत असायची. रोटेशन बदललं त्या ठिकाणी आजी सुद्धा. आता रोटेशन म्हणजे बदल, त्या कामामध्ये बदल. आजी नेहमी त्या कामांमध्ये सुद्धा एका आठवड्यातून बदल करत असायची. 1 आठवडा काम त्या ठिकाणी द्यायची की 1 आठवडा कुणीतरी भाकरी टाकायच्या, 1 आठवडा कुणीतरी भाजी करायची, 1 आठवडा कुणीतरी त्या ठिकाणी भांडी धुवायची, 1 आठवडा कुणीतरी कपडे धुवायचे. अशा पद्धतीने आजी प्रत्येकाला काम वाटून देत असायची. ते 1 आठवडा काम करायचे, पुन्हा त्याच्यात बदल केला जायचा. पुन्हा दुसरा आठवडा आला की ते काम पुन्हा तशा पद्धतीने बदललं जायचं. कारण प्रत्येकाला प्रत्येक काम आलंच पाहिजे हा अट्टहास आजीचा. कारण घरातील जी स्त्री आहे त्या स्त्रीला प्रत्येक काम आलं पाहिजे असा तर आजीचा कटाक्ष. म्हणजे एक नजर. आणि आजीची जी नजर होती, आजीचा तो कटाक्ष होता की ते काम, मी सांगितलेलं काम तिला आलंच पाहिजे. म्हणून प्रत्येक कामात त्या घरातील स्त्री ही पारंगत असली पाहिजे असं तिचं म्हणणं होतं. आणि जर त्या स्त्रीला येत नसेल, त्या घरातील सदस्याला येत नसेल, तर मात्र ती स्वतःहून तिला शिकवत असायची. बऱ्याचदा त्या ठिकाणी बाहेरून येणारी स्त्री असेल, तिला त्या ठिकाणी भाकरी टाकता येत नसतील, तर भाकर कशी टाकायची हे तिला आजी समजवायची. प्रत्येक कुटुंबाची नियम वेगळे असतात आणि म्हणून येणारी स्त्री तिला माहित नसतं, म्हणून आजी तिला समजून सांगायची आणि तिला शिकवत असायची. परंतु कामातून कुणालाही सुटका मिळत नसायची. मला ते काम येत नाही म्हणून त्याला सोडून द्या असं कधी व्हायचंच नाही. ते काम तिला करावंच लागायचं, तिला शिकावंच लागायचं आणि ते कामातून तिला सुटका नसायची. आता एखाद्या वेळेस भाकरी करपल्या की करना करणेला लाखोली ही आहेच. आता लाखोली म्हणजे शिव्या. आजी मात्र त्या ठिकाणी त्या शिव्या घालायचीच. तिचं रागवणं त्या ठिकाणी आलंच. आता फक्त त्या ठिकाणी या स्त्रियांवरतीच रागवायची आजी असं, या स्त्रियांबरोबर त्या गड्यांवरती सुद्धा रागवत असायची, त्या घरातील माणसांवर सुद्धा रागवायची, त्या घरातील मुलांवरती सुद्धा रागवायची. आता जर त्यांनी सरपण म्हणजे लाकडं, सरपण जर नीट आणलं नसेल तर त्या गड्यांची मात्र फजिती व्हायची.
त्या गड्यांना सुद्धा ती रागवायची. तर अशा पद्धतीने प्रत्येक काम आजी घरातील प्रत्येक सदस्याला वाटून देत असायची आणि त्यांच्याकडून काम ती करून घेत असायची. आणि तिची ही नजर असायची, प्रत्येकावरती नजर असायची, कटाक्ष असायचा. प्रत्येक जण काम करताय का, प्रत्येकाला काम व्यवस्थित येत आहे का, आणि येत नसेल तर त्याला शिकवण्याची जबाबदारी सुद्धा ती घेत असायची आणि त्याला शिकवत असायची. घरातील स्वयंपाक झाला की मग आमच्या बाळ गोपाळांची पंगत त्या ठिकाणी बसायची. लहान लहान जी मुलं होती, लहान लहान मुलांना त्या ठिकाणी अगोदर जेवणाला आजी बसवायची. आजी पुढे सरकायची आणि मग आमची आई जेवणाला जेवण वाढायची किंवा आमची काकू असायची. परंतु आजी आमच्या समोरच बसलेली असायची. कोण काय करत आहे, कोण त्या ठिकाणी व्यवस्थित खात आहे की नाही, कोण खरकट पाडत आहे काय, याची पूर्णपणे नजर आजीची आमच्याकडे असायची. आजीचा तो जागता पारा आमच्यावरती असायचा. आणि मग आजी काही वेळेस आम्हाला धपाटे घालून सुद्धा त्या ठिकाणी खाऊ घालत असायची, जेवण करायला लावत असायची. आता सर्वांचं जेवण झालं की मुलं शिस्तीत उठायची, बाहेर जायची आणि आता सुरुवात व्हायची. रानातल्या भाकरी जायच्या, बांधायची. रानात गेलेली जी माणसं असायची, घरातली जी माणसं असायची, जे गडी असायचे, या गड्यांच्या भाकरी त्या ठिकाणी बांधल्या जायच्या. आता या गड्यांच्या भाकरी बांधल्या गेल्या की मग सगळ्या बायका आता त्या ठिकाणी जेवायला बसायच्या. घरातले जेवढ्याही बायका असायच्या तेवढ्या त्या जेवायला बसायच्या. 10 वाजले की मग आमची शाळेची तयारी सुरू व्हायची. मग सर्व मुलांना शाळेत पिटाळून लावलं जायचं. तर पिटाळून लावलं जायचं हा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे. पिटाळून लावणे म्हणजे रवानगी करणे, पाठवणे. शाळेत पाठवलं जायचं. मग आम्ही मुलं त्या ठिकाणी शाळेत जायचो. सर्व कामं आटोपायची. मुलांचं जेवण झालेलं असायचं, गड्यांना भाकरी पोचवल्या गेलेल्या असायच्या, बायकांचं त्या ठिकाणी जेवण झालेलं असायचं, मुलं शाळेत गेलेली असायची. आणि मग आता आजी रिकाम्या वेळेत नियोजन करत असायची, कामाचं नियोजन करायची. सर्व काम आटोपायचं आणि आजी आता ढाढस मध्ये त्या ठिकाणी बसायला यायची. ढाढस हा शब्द पुन्हा या ठिकाणी आलेला आहे. ढाढस मी तुम्हाला मागेच बोललो की ढाढस याचा अर्थ पडवी. घराच्या बाहेर असलेला ओटा, पडवी ही जी जागा असते या ठिकाणी आजी पुन्हा येऊन बसायची. आता बसल्यानंतर आजी बसल्या बसल्या त्या ठिकाणी झोप घ्यायची. आजीची झोप ही एवढी गाढ नसायची, झोप फार सावध असायची. कुठं काही खट्ट वाजलं की लगेच आजी त्या ठिकाणी जागा व्हायची आणि कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकलं की काय झालं, कुठे काही वाजलं का, याचा कानोसा घेत असायची आणि पुन्हा त्या ठिकाणी आपले डोळे बंद करायची आणि झोपी जात असायची. झोप होता होता गल्लीतल्या बायका आता जमायच्या, कारण झोप पूर्ण व्हायची. आणि मग दुपारची वेळ संपलेली असायची आणि गल्लीतल्या बायका आता आजीकडे जमा व्हायच्या. प्रत्येक जण काही ना काही काम घेऊन येत असायचं. आता आमच्याकडे जी पडवी होती मोठी होती, आजी त्या ठिकाणी नेहमी बसलेली असायची. आणि मग गल्लीतल्या ज्या बायका होत्या ना, त्या सर्व बायका आमच्या या पडवीमध्ये बसायला यायच्या. कारण आता दुपारची रिकामा वेळ होता, त्या रिकामा वेळेमध्ये आजीचं कामाचं नियोजन असायचं. मग त्या ठिकाणी वाकड शिवायची. वाकड म्हणजे झावळी, गोधडी आपण ज्याला म्हणतो. मग ही गोधडी शिवायचं काम त्या ठिकाणी केलं जायचं. शेंगा फोडायचं काम त्या ठिकाणी केलं जायचं. भाजी निवडायचं काम त्या ठिकाणी केलं जायचं. धान्य निवडायचं काम त्या ठिकाणी केलं जायचं. मग अशी जी कामं होती, अशी कामं आजीची नेहमीच त्या ठिकाणी असायची. मग घरातील सर्व स्त्रिया या धाडस मध्ये येऊन अशा पद्धतीने त्या काम करत असायच्या. सगळ्या मिळून एकमेकींची कामं त्या करत असायच्या.
गल्लीतल्या बायका पण त्या ठिकाणी बसायला यायच्या, गप्पा करण्यासाठी यायच्या. फक्त गप्पा करण्यासाठी यायच्या नाही, तर संगतीने काहीतरी काम त्यांचं असायचं. कोणीतरी भाजी निवडण्यासाठी आणलेलं असेल, कोणीतरी धान्य निवडण्यासाठी त्या ठिकाणी आणलेलं असेल. काही ना काही काम घेऊन या गल्लीतल्या बायका सुद्धा या ठिकाणी येत असायच्या. एकमेकांमध्ये गप्पा व्हायच्या, गावातील गप्पा व्हायच्या, गल्लीतील गप्पा व्हायच्या. कुणाला सासूरास आहे का, कुणाला जाच आहे का, जाच म्हणजे काय, त्रास, कुणाला त्रास आहे काय, अशा सगळ्या गप्पांवर त्या ठिकाणी चर्चा करायची. सगळ्या गप्पा त्या ठिकाणी रंगात असायच्या. आता आमची आजी म्हणजे त्या ढाळसवरती बसलेली असायची, त्या ढाळसमध्ये बसलेली असायची, ढाळसची प्रमुख असायची. आमचं ढाळस म्हणजे एक गावाचं वर्तमान, कारण बसायला आलेल्या स्त्रिया सर्व गावातील गप्पा गोष्टी आजीजवळ करत असायच्या. आणि त्याच्यामुळे त्यांनी हे जे आमचं ढाळस आहे, हे ढाळस आमचं वर्तमानपत्र होतं असं म्हटलेलं आहे. कारण वर्तमानपत्र आम्ही जेव्हा वाचतो, त्या वर्तमानपत्रामध्ये संपूर्ण जगातील बातम्या, परिसरातील बातम्या या वाचायला मिळतात. त्या पद्धतीने गावातील जर बातम्या तुम्हाला ऐकायच्या असतील, वाचायच्या असतील, तर आमचं ढाळस होतं. जे ढाळस म्हणजे त्या ठिकाणी आमची जी पडवी होती, ही पडवी म्हणजे आमचं वर्तमानपत्र होतं. या ठिकाणी सर्व स्त्रिया यायच्या. सर्व स्त्रिया म्हणजे त्या ठिकाणी वार्ताहर होत्या. गावातील सर्व बातम्या त्या ठिकाणी पुरवत असायच्या आणि त्याच्यावर शहानिशा केली जायची. आणि मग या वर्तमानपत्राची संपादक कोण असेल, तर आमची आजी होती. कारण आमची आजी जी होती ती हे काम करत असायची, शहानिशा करत असायची. ती बातमी खरी आहे काय, ती बातमी खोटी आहे काय, आणि मग त्याच्यावरती चर्चा चालत असायची. आता सगळ्या बातम्या तिथपर्यंत पोहोचायच्या. कडूस पडण्याच्या आधी ही मैत्रीण मोडायची. कडूस म्हणजे अंधार. आता संध्याकाळ झाली की अंधार व्हायला सुरुवात होती. आणि मग कडूस व्हायला सुरुवात झाली, अंधार व्हायला सुरुवात झाली, संध्याकाळची वेळ त्या ठिकाणी संपली की मग आता अंधार व्हायला सुरुवात होते. आणि अशा वेळेस प्रत्येक जण आपापल्या घरी निघायचं. मग ही जी मैफिल होती, ही मैफिल आता मोडायची. ही बैठक आता त्या ठिकाणी मोडत असायची. आता माणसांची वेळ घरी येण्याची होत असायची, कारण शेतीची कामच आता अंधार पडायला सुरुवात झाली की मग